येस आय कॅन रीड इंग्लिश हे पुस्तकाचं नाव आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचावं असं सरांचं आगमन होत आहे. सगळ्यांनी आपण त्यांचं उभं राहून त्यांचं स्वागत करूया. आपल्या विद्यालयाचे सर्व सचिव श्री रामचंद्र आदावळे सर, आजच्या कार्यक्रमाने मान्यवर पाहुणे जे आलेले आहेत श्री अनु मॅडम, अनु श्रीवास्तव मॅडम रोटेरी यांचंही स्वागत आहे. मंचकावर त्यांनी स्थानबद्ध व्हावं. श्री प्रिया शेडॉय मॅडम, तसेच आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक कासार सर, शेषनाथ सर स्टेज पे आइए. स्वाती गुरु जे आपल्या पुस्तक प्रकाशनाचे संग्राम आहेत त्यांनी इकडे आहेत. आजचे प्रकाशक श्री संजय शिंदे सर यांनीही स्टेजवर यायचे. इंग्लिश प्रायमरीच्या मुख्याध्यापिका आणि आपल्या विद्यालयाचे प्राध्यापक आणि लेखक श्री कैलास महाजन सर यांनी सुद्धा स्थानबद्ध व्हायचंय. आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष श्री रामचंद्र आदावळे सर यांच्या परमिशन त्यांनी कार्यक्रम सुरू करतात. श्री महाजन सरांनी हे पुस्तक खूप प्रयत्न करून लिहिलेलं आहे. महाजन सर हे आपल्या ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना ज्या त्यांना गरज वाटते की विद्यार्थ्यांना आपण मदत करू शकतो, वर्गामध्ये कधी विद्यार्थ्यांना ही मदत केली आणि त्यानंतर ही काही गोष्टी लागणाऱ्या असतात. कारण शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जरी आपण आपल्या शैक्षणिक याच्यातून बाहेर निघालो किंवा पुढे गेलो तरी सुद्धा कुठेतरी गरज पडते. या सगळ्या लोकांसाठी लागणारं जे काम आहे त्यासाठी त्यांनी सुंदर असं पाहुण्यांचं स्वागत केलेलं. मित्रांनो, पुस्तकाचं नाव आणि टायटल आपण वाचतो तर या पुस्तकाला खरं स्वरूप देणारा जे काही प्रकाशक आहेत संजय शिंदे यांच्याबद्दल थोडं दोन शब्द सांगण्यापूर्वी मी श्रीमती महाजन सर यांच्याबद्दल मॅडम यांनी वरती यायच्या. महाजन सरांच्या अर्धांगिनी मंचावर आहे. श्री संजय शिंदे हे अस्तांक प्रकाशन मुंबई यांचे संपादक आणि प्रकाशक सुद्धा आणि यांनी जवळपास 125 पुस्तकांचं संपादन आणि प्रकाशन केलेलं आहे. आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये 2019, 2023 यामध्ये निमंत्रित कवी म्हणून सुद्धा त्यांनी इथे स्टेज गाजवलेला आहे. आणि हे जवळजवळ उत्कर्ष विद्या मंदिर मलाड या शाळेमध्ये मागील 17 वर्षापासून अध्यापनाचं काम, आमच्या हातून निघालेला विद्यार्थी सुद्धा चांगला विद्यार्थ्याचं काम करतोय आणि पुढे पिढी घडवतोय याचा आम्हाला खूप साथ आहे माझ्या. आणि आता याच्यासाठी पुढे बोलवतो मी त्यांना संजय शिंदेला प्रास्ताविकसाठी बोलवतोय. या पुस्तकाचा प्रकाशक म्हणून मी आणि मुद्रक म्हणून स्वाती आहे आणि लेखक. हे सगळं जे काही आहे ते तुमच्यासाठी आहे. की मुलांना कुठेतरी इंग्रजीची जी ओढ आहे त्या त्यांच्या ओढीचं रूपांतर साधनेमध्ये व्हावं या हेतूने बघा महाजन
महाजन सर हे आहेत कॉलेजला, पण त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. पण जिथे तुमच्या इंग्रजीची तयारी सुरू होते, ज्या काळामध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या कानावर आणि मनावर इंग्रजीचे संस्कार व्हायला हवे, त्या वयोगटासाठी सरांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्याबद्दल मी बोलेनच माझ्या प्रस्तावनेमध्ये. पण मला अतिशय आनंद होतो आज या वास्तूमध्ये आदवडे सर तर आहेतच, पण त्यासोबतच मला ज्यांनी शिकवलेलं आहे या कॉलेजमध्ये त्या श्यामल पाटील मॅडम आहेत, अनेक माझे सहकारी भोसले सर आहेत, सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही, मनोज कुमार पाटील सर आहेत. या सगळ्या माझ्या गुरूंच्या सहवासामध्ये म्हणजे मी आजवर अनेक वेळा इथे विद्यार्थी म्हणून तर 2 वर्ष मी 11वी-12वीला इथे होतो. या भूमीमध्ये इतकी ताकद आहे, या मातीमध्ये इतकी ताकद आहे की आम्ही कॉलेजला असताना नारायण सुर्वे सर इथे आले होते. आदवडे सरांनाही आठवत असेल की नारायण सुर्वे म्हणजे मराठी साहित्याचं इतकं मोठं नाव आहे, ते त्या आम्ही कॉलेजला असताना ते इथे आले. त्यांनी आमच्या कविता ऐकल्या, आम्ही त्यांच्या कविता ऐकल्या आणि ते संस्कार आमच्या मनावर झाले आणि आम्ही पुढे आमच्या आयुष्याची वाटचाल करत गेलो. विद्यार्थी म्हणून इथे येत असताना खूप काही शिकलो. शिक्षक म्हणून त्यानंतर मी एक वेळा इथे आलो, एका कार्यक्रमाला कवी म्हणून मी इथे आलो. आणि आज मला अतिशय आनंद वाटतोय की ज्या महाजन सरांनी मला इंग्रजी शिकवलं, त्या महाजन सरांच्या म्हणजे माझ्या शिक्षकाच्या पुस्तकाचा प्रकाशक या नात्याने मी या वास्तूमध्ये आले. म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. अष्टगंध प्रकाशनाचा प्रवास सुरू झाल्यानंतर 2014 साली आम्ही त्याचं पहिलं पुस्तक केलं आणि आज हे अष्टगंध प्रकाशनाचं 126वं पुस्तक वाचक म्हणून तुम्हाला सर्वांच्या हातात. या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही अशोक बागवे असतील, अनुपमा उसगरे असतील, अनेक कवी लेखकांची या जवळपास 8 वर्षाच्या काळामध्ये मी 125 पुस्तकं केली आणि 126वं पुस्तक मला माझ्या गुरूंचं, माझ्या शिक्षकांचं, की ज्यांच्या सहवासात मला स्वतःला इंग्रजीची आवड लागली, त्या महाजन सरांचं करताना आणि तुमच्या समोर हे पुस्तक अर्पण करताना मला त्यांचा विद्यार्थी म्हणूनही आनंद होतोय आणि प्रकाशक म्हणूनही खूप आनंद होतोय. तर कैलास महाजन सरांची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला माहिती आहे. आपण सगळेच तळातून आणि एका अशा कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेलो आहोत की आपल्याला ज्ञानाची किंवा शिक्षणाची खूप मोठी परंपरा आहे. पण आपण असं म्हणतो ना की जिथे कशाची तरी उणीव असते तिथे साधनेला सर्वात जास्त वाव असतो. जिथे सगळ्या प्रकारची साधनं उपलब्ध असतात तिथे साधना होत नाही. जिथे कशाची तरी उणीव असते, म्हणजे आम्हाला अजूनही माहिती आहे की आम्ही इथेच, मी पण अहमदनगर मध्ये इथे वाढलोय, माझा मित्र गंगाधर इथे समोर क्रांतीनगर मध्ये आम्ही वाढलोय. आणि तेव्हा परिस्थिती अशी होती, आठवडे सर तुम्हाला आठवत असेल की कॉलेज सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर म्हणजे 40 असं वातावरण असतं की आपल्या घरामध्ये आपण कमी असतो आणि आपल्या आजूबाजूचे लोक जास्त असतात. मग ते आपल्या अभ्यासाच्या वेळी बाजूच्या कुठेतरी ताई येऊन बसणार, मावशी येऊन बसणार, मग आईच्या आणि त्यांच्या गप्पा होणार, बाबांचे मित्र येणार आणि आपल्याला अभ्यासाची शांतता हवी ती आपल्याला कधी लाभणारच नाही. पण त्यावेळी आम्ही आदवडे सरला विनंती केली की सर आम्हाला या कॉलेजच्या वास्तूमध्ये रात्री अभ्यास करण्यासाठी तुम्ही आम्हाला परवानगी द्या. आणि सरांनी आम्हाला परवानगी दिली. केवळ दिवसा नव्हे, दिवस रात्र या महाविद्यालयाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतात. आणि तेव्हा मला अजूनही आठवतं, साक्षीदार आहे मला मित्र गंगाधर, आम्ही रात्री म्हणजे 6 वाजता कॉलेज सुटायचं, आम्ही 7ला घरी जायचो, जेवायचो, 8-9 वाजता इथे यायचो आणि रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करून इथून रिक्षा पकडून मी पुन्हा अहमदनगरच्या माझ्या घरी जायचो. आणि परीक्षेच्या काळामध्ये जर आठवड्यात तर आम्ही 4-4 वाजेपर्यंत या भिंतींच्या सहवासामध्ये आमचा अभ्यास केला. म्हणजे ही जी साधना आहे ती त्या ठिकाणी घडते जिथे कशाची तरी उणीव असते. आपण जेव्हा म्हणतो की मला इंग्रजी येत नाही, आपण जेव्हा म्हणतो की मला इंग्रजीची भीती वाटते, तर मला असं वाटतं आपल्याला असं जे वाटतं ना, हे आपल्याला वाटणं ही आपण इंग्रजी शिकण्याची पहिली पायरी असते. कारण जेव्हा आपण म्हणतो की मला एखादी गोष्ट जमते, मला एखादी गोष्ट येते, तेव्हा तिथे आपली साधना, आपला अभ्यास थांबलेला असतो. महाजन सरांचं वैशिष्ट्य हे आहे, शिक्षक म्हणून ते काय मी तुम्हाला सांगतो, मी त्यांच्या सहवासात विद्यार्थी म्हणून पण राहिलेलो आणि आता शिक्षक म्हणून पण आहे. ते नेहमी मला काय येतंय हे कधीच तपासत नाही. वर्गात असलेलं ते हाच विचार करतात की माझ्यासमोर जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना काय येते, मला विद्यार्थ्यांना काय द्यायचंय ही भावना घेऊन ते कधीच वर्गात जात नाही. माझ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून काय हवंय
ही भावना त्यांच्या मनामध्ये असते. पण शिक्षक म्हणून बघा काय महत्वाचं असतं की आपण डीएड झालेलो असतो, बीएड झालेलो असतो, 15वी एमए वगैरे खूप शिकलेलो असतो आणि जेव्हा आपण त्या शिक्षणाची बीज घेऊन वर्गामध्ये जातो तेव्हा आपल्याला विद्यार्थ्यांच्या पाठीवर उतरता येईल. मग तिथे शिक्षक म्हणून आपली साधना काय असते तर तिथे आपलं शिक्षण आणि आपलं ते ज्ञान आपल्याला विद्यार्थ्यांच्या पातळीपर्यंत आणायचं. आणि माझ्या सरांच्या वर्गात आणणारे 12वीच्या विद्यार्थ्यांना ते 4थीच्या वर्गात आणून बसवतात. त्यांची खासियत बघा, अगदी ते म्हणजे नाउन पासून सब्जेक्ट पासून ते वर्ब पासून शिकवायला. आम्ही सरांना म्हणतो की सर या पुस्तकामध्ये जे धडे आहेत ते तुम्ही आम्हाला शिकवतच नाही. तुम्ही आम्हाला नाउन वर्ब एस प्लस बी प्लस ओ वगैरे वगैरे हे जवळपास आम्हाला 4 महिने सर शिकवत होते जेव्हा आम्ही 11वी 12वी तिथे आर्ट्स कमी असताना. गंगाधरला सुद्धा माहित आहे. आणि आम्ही सरांना म्हणतोय की सर आम्हाला हे पुस्तकातलं तुम्ही काही शिकवतच नाही. तेव्हा जेव्हा सरांनी आमचा पाया पक्का केला, जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की वाक्यामध्ये सब्जेक्ट काय असतं, ऑब्जेक्ट काय असतं, वर्ब काय असतं, पास्ट टेन्स काय असतं, हे सगळं त्यांनी आम्हाला 4 महिने पुस्तकच उघडलं नाही त्यांनी. आणि तो आमचा पाया मजबूत केल्यानंतर जेव्हा त्यांनी आम्हाला पुस्तकापर्यंत नेलं तेव्हा आम्हाला कळलं की पुस्तकातून आम्हाला जे शिकायचंय ते शिकण्यासाठी आमच्या बुद्धीची पातळी जेवढी तयार व्हायला पाहिजे होती ती पातळी 4 महिने सरांनी आधी तयार केली. म्हणजे आधी जमिनीची मशागत केली आणि नंतर त्यामध्ये बी पेरलं. ही महाजन सरांची इतक्या वर्षाच्या साधनेतून जेव्हा एखाद्या शिक्षकाला वाटतं की आपण त्यातून एक पुस्तक लिहायला पाहिजे. बघा पुस्तक लिहिणे ही साधी गोष्ट नाही. एका विचारवंताने असं म्हटलं, तुम्हाला जेव्हा वाटतं की एखाद्या विषयाचा आपल्याला खूप अभ्यास करायला पाहिजे तेव्हा तुम्ही काय करा, तेव्हा तुम्ही असा संकल्प करा की मी त्या विषयावर एखादं पुस्तक लिहेन. उदाहरणार्थ समजा शेती माझा आवडता विषय असेल आणि मला त्याच्यामध्ये खूप काहीतरी मिळवायचंय, त्याचा अभ्यास करायचा, तर मी काय संकल्प केला पाहिजे की शेती या विषयावर मी एखादं पुस्तक लिहेन. कारण जेव्हा आपण एखादं पुस्तक लिहितो, लेखक जेव्हा एखादा शब्द घेतो आणि तो लिहिलेला शब्द जेव्हा कागदावर छापला जातो तेव्हा तो पुन्हा आयुष्यात कधीही मोडता येत नाही. त्यामुळे या पुस्तकामध्ये महाजन सरांनी लिहिलेला जो शब्द जो छापलेला आहे तो त्यांच्या प्रचंड साधनेतून आहे. आणि ती साधना किती वर्षाची आहे तुम्ही बघा. म्हणजे 30 ते 35 वर्ष सर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत आहेत. त्यांचा स्वतःचा अभ्यास त्यांनी त्यासाठी किती पुस्तकं रेफर केली असतील. आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. त्यामुळे ही जी साधना सरांची या इंग्रजीच्या मागची आहे, इंग्रजी विषयाच्या मागची, ती साधना या पुस्तकामध्ये उतरलेली. आणि जेव्हा तुम्ही हे पुस्तक हातामध्ये घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आणि कठीण विषयावर लिहिणं खूप सोपं असतं, पण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीवरती जाऊन विद्यार्थ्यांना कळेल असं अशा प्रकारचं इंग्रजी, विशेषतः मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना की ज्यांच्या मनामध्ये मराठी विषयी एक न्यूनगंड आहे, ज्यांच्या मनामध्ये मराठी विषयी एक भीती आहे. आणि अनेक विचारवंतांनी सांगितलं, मी आता तुम्हाला काय सांगू की ज्याचं मराठी उत्तम असतं त्याचंच इंग्रजी उत्तम असू शकतं. कारण व्याकरण वेगळं नाही दोन्हीकडे. आत्मविश्वास तुम्हाला मातृभाषा देते, त्या आत्मविश्वासाच्या पंखावर तुम्ही बसता, मग तुम्ही इंग्रजी काय, तुम्ही उर्दू काय, तुम्ही कोणतीही भाषा सहज पद्धतीने शिकू शकता. आणि आताच्या या काळामध्ये इंग्रजी विषयाची की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची विशेष गरज आहे. त्या विषयावर एखादं पुस्तक लिहावं, अधिकारवाणीने त्याच्यावर काहीतरी लिहावं आणि ते मोठे आत्मविश्वासाने आपल्या शाळेमध्ये आपल्या शिक्षकांच्या मित्रांच्या सहवासात आणि संस्थाचालकांच्या प्रवासात ते पुस्तक विद्यार्थ्यांना आणि त्या एकूण शिक्षण व्यवस्थेला अर्पण करावं अशी जी भावना महाजन तुमच्या मनामध्ये निर्माण झाली, त्या भावनेसाठी मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मी तुम्हाला विनंती करेन, आता हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, अगदी आम्ही याची 1000 ची आवृत्ती केलेली आहे आणि त्या पुस्तकात जादू असे आहे, तुम्हाला इंग्रजी आवडत असेल तर तुम्ही या पुस्तकाच्या प्रेमात पडणारच आहात. पण तुम्हाला जर इंग्रजी आवडत नसेल, तुम्हाला भीती असेल, तर या पुस्तकावर इतकी सुंदर चित्र आम्ही टाकलेली आहे, इतकी सुंदर त्याची रचना. नुसतं तुम्ही त्याच्या कागदाचा स्पर्श जरी अनुभवला तरी तुम्हाला असं वाटेल ते पुस्तक सतत आपल्या सोबत राहायला पाहिजे, ते पुस्तक सतत आपल्या जवळ राहायला पाहिजे. आणि या पुस्तकाची खऱ्या अर्थाने मी दिग्दर्शिका म्हणेन असं काम सुद्धा सरांच्या विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे. तिच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. तिचं नाव आहे स्वाती गुरुड. म्हणजे जवळपास 6 महिने त्याहूनही जास्त, वर्षभर 6 महिने यातला प्रत्येक शब्द, यातलं प्रत्येक चित्र स्वातीने स्वतःच्या कल्पनेने आणि स्वतःच्या बुद्धीने सजवलेलं आहे.
आणि जेव्हा तुम्ही हे पुस्तक हातामध्ये घ्याल तेव्हा तिने खऱ्या अर्थाने त्यात काय मेहनत घेतलेली आहे ते आपल्याला कळेल. बस स्वाती, खूप थँक्यू. तर असं हे पुस्तक आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेलच, शिक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचेल. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, पुस्तक एकूण पूर्ण 4 कलर म्हणजे पूर्ण रंगीकामी केलेलं त्याची पुस्तक किंमत त्याची 300 रुपये. पण मी सरांना सुद्धा विनंती केली आणि सर सुद्धा माझ्या मताशी सहमत झाले की आपण विद्यार्थी आणि शिक्षकांना की ज्यांना हे पुस्तक शिकून स्वतःच्या आयुष्यामध्ये इंग्रजी विषयात एक पाऊल पुढे टाकायचंय त्यांच्यासाठी आपण या पुस्तकाची सवलत किंमत 200 रुपये आपण ठेवलेली आहे आणि ती ऑल टाइम अनुदत्त परिवारासाठी ही किंमत कायम 200 रुपये राहणार आहे. दुकानामध्ये जर आपण हे पुस्तक घ्यायला गेलो तर ते आपल्याला 300 रुपयाला भेटतात. म्हणजे याच दर्जाची इंग्रजी पुस्तकं जर तुम्ही पाहिली तर 1000 रुपयांपासून 500 रुपयापर्यंत ते अमेझॉनवर अवलंबून आहे. पण यातून कुठला आर्थिक लाभ मिळवणे हा आपला हेतूच नाही. महाजन सरांचा उद्देश आहे की त्यांनी जे काही या प्रवासामध्ये मिळवलेलं आहे ज्ञान, ते ज्ञान या पुस्तकाने हे विखुरलेले क्षण होते आणि शेवटी वर्गामध्ये आपण शिकवतो, विद्यार्थी ऐकतात आणि विस्मरणात जातात. पण जेव्हा पुस्तक रूपामध्ये ते सगळे विखुरलेले क्षण, ते सगळे मोती या पुस्तकाच्या निमित्ताने महाजन सरांनी एक सुंदर माळ आपल्या हातामध्ये दिलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन, विनंती करेन की तुम्ही सर्वांनी हे पुस्तक घ्यावं. मी आठवडे सरांना विनंती करेन की हे पुस्तक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल यासाठी आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावं, सहकार्य करावं. आणि अष्टगंधाच्या या प्रवासामध्ये एकूण आम्ही जी 125 पुस्तकं केली त्यातली काही खास पुस्तकं आज अनुदत्त विद्यालयाच्या ग्रंथालयाला आणि आठवडे सरांना भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. मला या प्रवासातला सहकारी गंगाधर याला विनंती करतो की त्यांनी तो पुस्तकांचा गट्टा आठवडे सरांच्या हातात सुपूर्द करावा आणि आठवडे सरांना विनंती करतो की त्यांच्या एका विद्यार्थ्यांच्या साधनेतून घडलेली ही पुस्तकं अनुदत्त विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. यामध्ये काही बालकविता संग्रह आहेत, काही चरित्र आहेत. तर अनुदत्त विद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये एक पुस्तकं असावीत आणि अनुदत्त विद्यालयाचं ग्रंथालय अधिकाधिक सुपूर्द करण्यासाठी मी स्वतः सरांच्या सोबत आहे. त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते करायला मी तयार आहे. कारण शेवटी विद्यार्थी मित्रांनो, शब्दांची जादू अशी असते, जेव्हा कोणीच आपल्या सोबत नसतं तेव्हा शब्द आपल्या सोबत असतात. एका कवीने असं म्हटलंय, शब्दांना नसते सुख, शब्दांना दुःखही नसते, शब्दांना नसते सुख, शब्दांना दुःखही नसते, ते वाहतातच होते, ते तुमचे आमचे असते. आपलं सुख दुःख शब्द वाहत असतात. कारण ज्ञानेश्वरांना आपल्या सहवासात नाही, पण त्यांचं पसाया दान आपण घेऊन जगतो आहोत. संत तुकाराम आपल्या सोबत आहे, पण ही जी माणसं आहेत, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर अमरशेख असतील, किती नावं आपण आता घेऊ शकतो. या सगळ्यांचे शब्द आपल्या सोबत असतात, या सगळ्यांच्या शब्दातून आलेले विचार आपल्या सोबत असतात आणि त्या विचारांवर आपला पुढचा प्रवास सगळा चालू असतो. तर हा इंग्रजी भाषेचा प्रवास महाजन सरांच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचा सुरू व्हावा अशी इच्छा आणि सदिच्छा मी या निमित्ताने व्यक्त करेन. आणि महाजन सरांना मी विनंती करेन की सर, हे जे पाऊल तुम्ही टाकलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद, आम्हा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असं आहे. पण मी या निमित्ताने अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करणार आहे की तुम्ही ज्या प्रकारे या शालेय विद्यार्थ्यांसाठी एखादं पुस्तक लिहिलं, तसं पुस्तक तुम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लिहावं. तसंच पुस्तक तुम्ही शिक्षकांसाठी सुद्धा लिहावं. म्हणजे फार आवश्यक आहे. म्हणजे मी सुद्धा इंग्रजी शिकवतो शाळेमध्ये 7वी इयत्तेला, पण मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की माझं इंग्रजीतलं ज्ञान अजून परिपूर्ण नाही. तर ते साध्या सोप्या पद्धतीने इंग्रजी भाषेमध्ये अनेक पुस्तकं अशी उपलब्ध आहेत, अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, मराठी भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. पण ती केवळ अशी एक व्याकरणाचा जो तांत्रिक अंग आहे, व्याकरणाचं जे तंत्र आहे ते शिकवणारे पुस्तक आहे. मी महाजन सरांना विनंती करेन की केवळ तंत्र न सांगता हा इंग्रजी शिकण्याचा जो मंत्र आहे तो तुम्ही एखादं पुस्तक अशा शिक्षकांसाठी लिहावं. इंग्रजीचा अजिबात ज्यांचा संपर्क येत नाही अशा सामान्य लोकांसाठी एखादं पुस्तक लिहावं. आणि अशा अनेक माध्यमातून तुम्ही या समाजातल्या असं बाबासाहेब आंबेडकर असं म्हणा, इंग्रजी हे म्हणजे वाघिणीच्या दुधासारखा आहे, तो जो पिण्यात तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण इंग्रजी भाषा शिकतो म्हणजे काय, तर जागतिक भाषेमध्ये जे सगळं साहित्य आहे त्यामध्ये शेक्सपियर पासून ते सगळे असतील, त्या फ्रॉइड असेल, सगळे मानसशास्त्रज्ञ. कारण आपल्याकडे जे सगळं नाटक असेल, सिनेमा कला, ही सगळी पाश्चात्य भागातून आहे. त्यामुळे जेव्हा इंग्रजीचा दरवाजा आपल्यासाठी उघडतो तेव्हा एका अर्थाने पाश्चिमात्य साहित्याचा दरवाजा आपल्यासाठी उघडत असतो.
आणि एकदा का दरवाजा उघडला की पुढचा त्याचा प्रवास आपला खूप सुंदर होतो. त्यामुळे माझ्या सरांना विनंती करेन की शिक्षकांसाठी जर तुम्हाला जर असं एखादं इंग्रजीचा तंत्र आणि मंत्र सांगणारं पुस्तक लिहिता आलं, पालकांसाठी एखादं पुस्तक की इंग्रजी कसं शिकवावं, कसं शिकावं हे तुम्ही याच्यातून सांगता, पण कसं शिकवावं असं शिक्षकांसाठी पालकांसाठी एखादं पुस्तक जर तुम्हाला लिहिता आलं तर तुम्ही लिहावं. आणि लेखक म्हणून या सगळ्या साहित्य कुळामध्ये, या सगळ्या मराठी पुस्तक विश्वामध्ये प्रकाशक म्हणून आणि तुमचा विद्यार्थी म्हणूनही मी तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांची निराशा देतो. धन्यवाद. धन्यवाद संजय सर. आपण त्या सोहळ्यासाठी जमा झालेलो आहे, तर मी आपल्या अध्यक्षांना विनंती करतो, प्रकाशन सोहळा सुरू करा. Yes, I can read English हे पुस्तक लेखक महाजन सर सगळे मान्यवर आहेत. सरांच्या मध्ये उद्घाटन करतोय आपण. आजपासून या पुस्तकाचं अतिशय प्रकाशन वाचकांपर्यंत हे पोहोचेल. आज आपल्या विद्यालयामध्ये आपल्या पुणे कॉलेजचे प्राध्यापक कैलास महाजन सर यांच्या हस्ते लिखित महाजन सर लिखित यस आय कॅन रीड या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी कळलं. तर इंग्रजी हा अतिशय आस्थेचा विषय माझ्यासाठी पूर्वीपासूनच राहिलेला आहे. 1996 साठी जेव्हा मी इथे जॉईन केलं तेव्हा नंतर बीएड करून आलेलो होतो आणि अतिशय उत्साहाने मी फाड इंग्लिश लेक्चर वर्गामध्ये देत असे. आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स आमच्या 3 फॅकल्टीज होत्या. मी एकटाच टीचर त्यावेळी होतो, डिव्हिजन्स कमी होते. सायन्स आणि कॉमर्स ची स्थिती चांगली होती, परंतु आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना काही कळत नाही ही गोष्ट मला लवकरच कळली. म्हणजे एकदा मी लेक्चर स्टॉप करून एका विद्यार्थ्याला म्हणालो आय वेटिंग माय पॉइंट, तो बिचारा बीच उभा राहिला आणि म्हणाला माय नेम इज राज. तेव्हा लक्षात आलं की मोठी तफावत आहे. मी काय म्हणालो ते त्याला कळालेलं नव्हतं. आणि मग हळूहळू जेव्हा आदळ सरांनी सुद्धा आम्हाला आवाहन केलं होतं की तुम्ही केस स्टडी करा, विद्यार्थ्यांचा अभ्यास करा, हळूहळू माझ्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांच्या समस्या खूप आहेत. म्हणजे अल्फाबेट पासून सुद्धा समस्या असलेले विद्यार्थी आमच्या 11वी आर्ट्स मध्ये येतात. स्मॉल बी आणि डी मध्ये डावीकडून काय वळवायचं आणि उजवीकडून काय वळवायचं हे सुद्धा त्यांना माहिती नाही. त्यांना पास कसं करून दाखवायचं असं अशी मोठा चॅलेंज आमच्या समोर आहे. सरांची अपेक्षा असते की विद्यार्थी रिझल्ट लागावा असं, परंतु वर्ग लेवलची समस्या ही आहे. संजय शिंदेने सांगितलं माझ्या अध्यापन पद्धतीबद्दल की ज्यांना वाचता येत नाही आहे त्यांच्यासाठी 12वीचं पुस्तक नाही आहे, ही गोष्ट मला पक्की माहिती होती. आणि त्यामुळे मी लक्षात घेतलं की यांना कोणत्या खालच्या लेवलवर जाऊन मदत करता येईल. मग मी 7वीच्या लेवलचं त्यांना ट्रेनिंग दिलं. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो आणि माझ्या आयुष्यातला ॲज अ टीचर सर्वात महत्त्वाचा क्षण कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो, तर जी संजय शिंदे गंगाधर नवनाळे यांची जी बॅच होती, संजय कोणतं वर्ष होतं? 2008 2002
तर आजच्यासारखी तेव्हा 20 मार्काची तोंडी परीक्षा नव्हती, परंतु आर्ट्सच्या आमच्या 2 तुकड्या होत्या आणि 100% निकाल लागला होता. ही माझ्यासाठी आयुष्यभराची सर्वात मोठी म्हणजे आज जी स्थिती आहे ती 20 मार्काचा ओरल असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना फक्त 80 पैकी 15 मार्क मिळवायचे आहेत तर ते पास होते. त्यावेळी ते 20 मार्क नव्हते आणि त्या विद्यार्थ्यांना 35 मार्क मिळायला मी मदत केली होती. म्हणजे कसं मी त्यांना सक्षम केलं होतं. एकदा त्यांना वाचता आलं तर सीन पॅसेज ते वाचतील, अनसीन पॅसेज वाचतील, त्यांना प्रश्न समजेल, उत्तर समजेल, उत्तर शोधता येईल. आज स्थिती अशी आहे की उत्तर कशाचं शोधायचं हे त्याला माहित नाही, कारण त्याला प्रश्न कळत नाही. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन लेक्चर घ्यायला सांगण्यात आले होते आणि ते फार प्रभावी पद्धत नव्हती. ती एक फॉर्मॅलिटी होती, ही सगळी तुम्हाला कल्पना आहे. परंतु या काळामध्ये आमच्या मॅडम सुद्धा माझ्या मागे लागल्या की आपण म्हणजे मी त्या काळात काही लेसन्स तयार केले होते, 40 लेसन्स तयार केले होते आणि विद्यार्थ्यांवर म्हणजे बेसिकली 11वी आर्ट्स आणि मॅडमचा सेमी इंग्लिशचा 5वीचा वर्ग त्या दोघं वर्गांसाठी आम्ही ते लेसन्सची स्क्रिप्ट पाठवायचो आणि मी ऑडिओ सुद्धा बनवून पाठवायचो आणि मग त्या विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करायचो की तुम्ही तुमच्या आवाजात ऑडिओ बनवून पाठवा. काही पाठवायचे काही पाठवायचे नाही, परंतु ज्यांनी पाठवले त्यांचं रेडिंग मी नक्कीच सुधारलं. आणि मग ते माझ्याकडे 40 लेसन्स होते, त्याच्यात काही ऍडिशन करून फोनिक्सचे लेसन्स त्याच्यात टाकून काही पॅटर्न्स असतात, उदाहरणार्थ कॅट पॅट मॅट ॲट बॉल टॉल बॉल अशा प्रकारचे पॅटर्न्स शिवाय इंग्लिश शिकणं आणि शिकवणं हे अतिशय मोठं चॅलेंज आहे. आणि दुर्दैवाने मी पाहतोय की आता पहिलीच्या वर्गात सुद्धा ते पहिलीच्या इंग्लिशच्या पुस्तकात सुद्धा ते पॅटर्न नाही ठेवलेले आहेत. म्हणजे एक आहे की लुक अँड सेव वर्ड्स आणि दुसरं आहे हे पॅटर्न मध्ये. तर लुक अँड सेवर इतका भर आहे. एकीकडे आपली शिक्षण प्रणाली जी आहे एसएससी बोर्ड ते आयसीएससी च्या इक्विव्हॅलंट करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्या पुस्तकांचा दर्जा वाढतो आहे, परंतु आपल्या विद्यार्थ्यांचं अक्विजिशन लेवल तेवढं वाढत आहे का हा एक संशोधनाचा विषय आहे. शिक्षण क्षेत्रावर नवनवीन प्रयोग करत राहतं आपलं सरकार. अनेक प्रतिकूलता आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांना घडवा असं म्हणतात, दुसरीकडे सरळ आयडी योगायत काय आता नवीन आभार आलेला आहे. शिक्षक अतिशय बिझी होऊन जातात, वेळ कमी पडतो. 11वीचं म्हणाल तर कॉलेजेस 10 ऑगस्टला चालू होतं. पुढच्या 2 महिन्यांमध्ये तर सामायिक परीक्षा येते. फेब्रुवारी नंतर जवळजवळ बंद असतं कॉलेज, कारण की बोर्डाची परीक्षा येते. अशा अनेक प्रतिकूलतांमधून विद्यार्थ्यांना काहीतरी देणे म्हणजे मला भरपूर द्यायचं आहे, परंतु वेळ कमी पडतो. आणि अलीकडे मी पाहू लागलोय की विद्यार्थ्यांना घ्यायचं सुद्धा नाही. संजय शिंदे म्हणाले की सर तुम्ही आम्हाला ते बेसिक शिकू नका, आम्हाला टेक्स्टबुक शिकवा, असा आम्ही आग्रह करत होतो. आता विद्यार्थी म्हणतो की तुम्ही टेक्स्टबुक सुद्धा शिकू नका, काही शिकू नका, तुम्ही मोबाईल काढत बसा, आम्ही मोबाईल काढत. तर अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांसाठी ते सगळे इंग्लिशचे शिक्षक सुद्धा आहेत, माध्यमिकचे. मी तुम्हाला आवाहन करतो की विद्यार्थ्यांना त्या काही रिडिंगच्या समस्या असतील, स्पीकिंगच्या समस्या असतील, त्या मला 11वीला जशा समजतात तेव्हा तशा तुम्हाला 5वीला सुद्धा समजतात. तुम्ही त्यांना काही मदत करू शकता. ठीक आहे, आपल्याला सिलेबस हा फिनिश करावाच लागतो. आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे की इंग्लिशच्या टीचरला प्रश्न काय विचारला जातो, तुमचा सिलेबस संपला. या उलट याऐवजी आता तुमच्या मुलांना इंग्लिश रिडिंग येऊ लागलं का, आता त्यांना इंग्लिश स्पीकिंग येऊ लागलं का, असा जर प्रश्न विचारला तर त्यांना अधिक कार्य करता येईल. सिलेबस हा संपवण्यासाठीच आहे, ती गोष्ट तरी आहे. परंतु शेवटी आपल्याला शिक्षक म्हणून आपल्या हातात आहे की कशावर भर द्यायचा. आणि ठीक आहे, जरी आपण लेसन शिकवत असतो, पोएम शिकवत असतो, तरी त्या प्रत्येक लेसन वर आधारित काही सिंपल सेंटेन्सेस त्या विद्यार्थ्यांना बोलता येईल असं जर त्या प्रत्येक इंग्लिशच्या शिक्षकाने खात्री केली. थोडंसं रायटिंग त्यांचं चेक केलं पालिकेने, थोडीशी केस स्टडी केली प्रत्येक विद्यार्थ्यांची, तर मला वाटतं की निश्चितच आपण अधिक चांगलं समाधान आपल्याला मिळू शकतं. आणि कुठल्याही इतर पुरस्कारापेक्षा आपले विद्यार्थी आपल्या पासून शिकत आहेत, त्यांना प्रेरणा मिळत आहे आणि त्यांची इंग्लिशची भीती कमी होते आहे, जो संबंधित विषय असेल.
तो विषय आता त्यांचा आवडीचा होऊ लागलेला आहे. ही गोष्ट जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तो होणारा जो आनंद आहे तो खरोखरच खूप श्रेष्ठ प्रकारचा असतो. हा आनंद मी रोजच अनुभवत असतो. विद्यार्थी मला कॉम्प्लिमेंट देत असतात आणि जे आता माध्यमिकचे विद्यार्थी तुमच्याकडे इथे उपस्थित आहेत सर्वांना मी आवाहन करतो की जरूर तुम्ही आणखी कुठल्या कॉलेजला ऍडमिशन न घेता आमच्या कॉलेजला घ्या. आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मदत करू. हा कितीचा वर्ग आहे सारखं 10वी का? ओके. तर इथे जरी आमचं छोटंसं युनिट असलं तरी आम्ही जास्तीत जास्त मदत करण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न करत असतो. फीस अतिशय कमी आहे. पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल जे आहे संजय शिंदेने सांगितलं की स्वाती मुरुड जी आमची विद्यार्थिनी आहे अतिशय छोटी दिसते ती मूर्ती लहान कीर्तिमान अशी ती स्वाती आहे आणि अतिशय अभिमान वाटतो की आपल्या शिक्षकांची पुस्तकं विद्यार्थी प्रकाशित करत आहे. स्वातीने आपली क्रिएटिव्हिटी जी आहे ती खूप त्याच्यात जोडलेली आहे आणि कधी कधी तिला माझी वाक्य सुद्धा ती काही वेळेला सौम्य शब्दामध्ये नापसंती व्यक्त करायची. मात्र ती मला नाराज न करता असं याच्याऐवजी असं म्हटलं तर कसं होईल वगैरे अतिशय सॉफ्टली ती मला मन वळवत असेल. मे मध्ये म्हणजे या दरवर्षी मी मे मध्ये फिरायला जात असतो. या मे मध्ये मी पूर्ण वेळ स्वातीसोबत काम केलं कारण की आपल्याला 16 मेला इलेक्शन ट्रेनिंग होतं. त्यानंतर मी कुठे गेलो नाही आणि आम्ही मे मध्ये खूप काम केलं. त्यानंतर जून मध्ये जेव्हा कॉलेज चालू झालं तेव्हा रजा घेऊन जाणे मला शक्य व्हायचं नाही असं यावं घेऊ. रजा घेऊन जाणं मला शक्य व्हायचं नाही. म्हणजे स्वातीचं ऑफिस ते बालाजी इंडस्ट्रीज अकोले इंडस्ट्रीज मध्ये आहे. अकोले विजय मंदिरावरती जी बिल्डिंग आहे तरी सुद्धा रिक्वेस्ट करून मी मधून 5 वाजता वगैरे जायचो. रविवारी शनिवारी असं सगळं मिळून ते काम केलं आणि एक पुस्तक निर्मिती ही किती क्लिष्ट प्रक्रिया आहे त्याचा मी अनुभव घेतला. 4-5 वेळा प्रूफ रिडिंग झालं तरी सुद्धा एखाद्या लेटरची चूक राहूनच जाते. शक्यतोवर आम्ही त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. चूक मिळणारच नाही असं मी खात्रीशीर सांगू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्हाला हे पुस्तक हातात येईल तेव्हा तुम्ही जरूर त्याचा लाभ घ्या. म्हणजे लँग्वेज लर्निंग जे आहे त्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग असा तो क्रम आहे. आपल्याला मातृभाषा कशी आली तर लिसनिंग आधी भाषा ऐकतो आपण आणि त्या बालकाशी ती आई बोलत असते, जास्तीत जास्त बोलत असते. त्याला समजतं का नाही असं ती विचार करत नाही. त्याला समजतं असं गृहीत धरून ती बोलत असते आणि त्यामुळे ती काय मातृभाषेला मातृभाषा म्हणतात, पितृभाषा म्हणत नाही. कारण ती आई जास्तीत जास्त तिच्याशी बोलत असते. बोलकी आई असेल तर तिची मुलं बोलकी होतात. आमच्या मुलांना इंग्रजी का येत नाही कारण की त्यांच्याशी इंग्लिश कोणी बोलतच नाही. घरच्यांकडून आपण अपेक्षा करू शकत नाही. मी शिक्षकांना आवाहन करतो की सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्ही इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा. लेसन जरूर शिकवा, सिलेबस शिकवा, मात्र त्यात टेक्स्टबुक मध्ये आहे त्यापेक्षा 100व्या अंशाचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला काही जर प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर त्यासाठी आधी रिसर्चच करावं लागेल. भरपूर त्याच्यावर विचार करावा लागेल. पुस्तक घेऊन सरळ वर्गावर आपण गेलो आणि काहीतरी बोललो आपलं होणार नाही. त्या माध्यमिक विभागाचे सगळे इंग्लिशचे शिक्षक प्रभावी अध्यापक आहेत याची मला खात्री आहे. परंतु अनेक मर्यादा येतात आणि त्यामुळे मला आर्ट्स मध्ये असे विद्यार्थी पाहायला मिळतात की ज्यांचा बेस खूप कच्चा राहिलेला आहे. सायन्स कॉमर्स मध्ये ठीक असतात विद्यार्थी, काही चांगले सुद्धा असतात. आता आपले काही माजी विद्यार्थी इथे आलेले आहेत. चांगले विद्यार्थी आमच्या हातून घडून गेलेले आहेत. तर तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुम्ही सगळे उपस्थित राहिलात त्यामुळे त्याबद्दल मी आभार मानतो आणि तुम्हाला खूप चांगला दर्जेदार इंग्लिश शिकण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. हे दर्जेदार इंग्लिश जे आहे फक्त विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे असं नाही. प्रत्येक ऍडल्टला सुद्धा इंग्लिश रीडिंग आलं पाहिजे, स्पीकिंग आलं पाहिजे आणि पालकांना येत असेल इंग्लिश तर ते पालकांना सुद्धा शिकू शकतील
आज आपल्या समोर जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक त्यांना शिकवू शकत नाही, परंतु जे उद्याचे पालक तुम्ही आहात, आज जे बालक आहेत ते उद्याचे पालक आहेत. आपल्या पालकांना इंग्रजी येत नव्हतं, आपलं मागे राहिलं, तर आपण शिकलो तर आपली पुढची पिढी चांगली घडेल. हे 100% सत्य आहे. मी इंग्रजीचा टीचर झालो आणि मला इंग्रजी बद्दल आस्था वाटली कारण माझ्या आजोबांना इंग्लिश आहे. ते 1934 साली मॅट्रिक झालेले आणि त्यांचं जे दर्जेदार इंग्लिश होतं, इंग्लिश मधून ते बोलू शकत असतात, स्पीच देऊ शकत असतात. फक्त 10वीचा विद्यार्थी, आज मी बघतोय की ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मधून कम्युनिकेशन करता येत नाही. तर असं सगळं आहे. आपण सर्वांनी याचा सिरियसली विचार करून इंग्लिशचं जे सौंदर्य आहे ते अनुभवावं असं मी आवाहन करून माझं वाटलं विधान केलं. धन्यवाद महाजन सर. यानंतर जे मान्यवर आलेले आहेत त्यांच्या वेळेचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी कधी प्रिया मॅडम प्रिया सुंदर मॅडम विनंती करतो की त्यांनी नमस्कार सगळ्यांना. माझी मातृभाषा मराठी आहे पण सगळं शिक्षण इंग्रजीमध्ये झाल्यामुळे सगळी जी वाटचाल आहे ती ऑफकोर्स इंग्लिशमध्ये झालेली आहे. पण ज्या वेळेला एकेकाळी मी तुमच्या वयाची होती तेव्हा मला नेहमी असा प्रॉब्लेम यायचा की अरे इंग्लिश तर आपण बोलतो आहोत पण किती ग्रॅमॅटिकली ते बरोबर आहे. आणि अशा वेळेला सर म्हणतात की नक्कीच आहे की मराठीचं रूपांतर बऱ्याच वेळेला इंग्रजीमध्ये केलं पण ते जेव्हा आपण लिहितो तेव्हा कुठेतरी चुकतो. म्हणून मी एवढंच म्हणेन सगळ्यांना की इंग्रजीला अजिबात घाबरू नका. ती फक्त एक भाषा आहे. भाषा फक्त एकमेकांसाठी बोलण्यासाठी असते. त्यामुळे जितके विद्यार्थी ते आहेत, जितके आईवडील इकडे आहेत, जितके सर मॅडम इथे आहेत त्यांना मी एकच रिक्वेस्ट करते, इंग्रजी जर तुम्हाला शिकायचं असेल तर जसं आपण गाणं शिकतो, बोलती तर शिकतो, आपल्या कानावर पडत राहतात आणि आपल्याला कळतं हा शब्द आहे. आज कुठलीही भाषा शिकू शकतो हे आपल्याला कोविडमध्ये कळलेलं आहे. कारण का चायनीज सुद्धा मुलं बोलत होती का, कारण त्या कानावर चायनीज पडत होतो म्हणून त्यावेळेला कसं झालं. तर आता एकच रिक्वेस्ट आहे की ज्यांना इंग्रजी शिकायचं असेल त्यांनी कंटिन्युअस इंग्रजी ऐकावं. सर म्हणतात ते अगदी बरोबर आहे. पहिली सगळ्यात स्टेप म्हणजे लिस्निंग आहे. तुम्ही तुमचं ऐकणं वाढवा. बोली गीतं आपल्याला बालगीतं तर ऐकायला काहीच हरकत नाही. मी नर्सरी राईम्स म्हणत नाहीये, मी त्या नर्सरी राईम्स म्हणते की ज्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. हम्टी डम्टी सॅटर्न बॉल ही पडला तो ते ह्याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. पण हा ट्विंकल लिटिल सारखी नक्कीच कविता सुंदर आहे. तर ती ऐका, त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ घ्या आणि त्याच्यावरनं करा. दुसरी गोष्ट आणि एक सांगते, वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे एवढंच सांगते की ज्या वेळेला आपण बोलतो तर नॉट नेसेसरी की आपल्याला लांब लांब वाक्य बोलायचे. छोटी छोटी इंग्लिशची वाक्य सुद्धा बोलू शकतो. तर जर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला कळतं की क्लासमध्ये कळत नाही आहे तर शिक्षकांनी सगळ्यात छोटी वाक्य उपयोग कम हिअर, गो देअर, सिट डाऊन, डू दॅट, राईट दिस, याच्यामध्ये 2च शब्द आहेत, जास्त शब्द नाही आहेत. आज आय कॅन रीड, याच्यातला आय कॅन हा फार महत्वाचा आहे. सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही आय कॅन म्हणाल तेव्हा सगळंच होतं नाही का. कांद्याचं परत कसं फुलत जातं, सगळं एक पाकळी फुलाची जशी उमलते किंवा कांदा जसा फुलत जातो. आपण बायकांना माहिती आहे की कशा काड्या काढतात ते सगळ्या कांद्याच्या एक टरफलाच्या. पण त्याच हिशोबाने जर तुम्ही केलं तर नक्कीच होईल. इंग्रजीचा वापर पण करायला नको, मला एवढीच रिक्वेस्ट आहे. कारण त्या इंग्रजीच्या मुळे जर घाबरलात आज तर आयुष्यात नेहमी हाच विचार करणार, अरे मला इंग्रजी येत नाही मग मी पुढे कसं जाऊ. मग सरांना नेहमी धन्यवाद द्या की हे पुस्तक त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. या पुस्तकाच्या मार्फत तुम्ही नक्कीच हे करू शकता. इंग्रजी काय माझ्या सरांनी मला दिलेलं आहे, मी नक्कीच याच्यावरती काय करू शकतो, बोला 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 विजय प्राप्त करू शकतो. मी ह्याला कॉम्पर करू शकतो. तर याच्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देते. सगळ्या मान्यवरांना इथे धन्यवाद देते कारण का तुमच्याशिवाय हे झालं नसतं. आणि इंग्रजीची फारच गरज आहे कारण का आजकालच्या पिढीला पुढे गेल्यानंतर कुठे ना कुठे लागते. सरांनी पहिली स्टेप घेतली. सर तुम्हाला रिक्वेस्ट करते की जेवढं होईल तेवढं टीचर्स ट्रेनिंगच्या द्वारे आपण हे करू शकतो. ही विनामूल्य आहे. शनिवार रविवार जर हे ठेवलं तर
शिक्षणाकारणच काय, आपण इव्हन जे पालक इंटरेस्टेड आहेत त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये आपण करू शकतो आणि मुलगाचा पुढे राहू शकतो. थँक्यू ह्याच्याबद्दल आणि मी धन्यवाद त्याचे आणि विश यू व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. आता धन्यवाद प्रिया मॅडम. अनु मॅडम आपल्याशी बोलतायत. मैं बोलूंगी सबसे पहले इस शिक्षा के पावन मंच से आप सभी को मेरा सप्रेम नमस्कार. इस गरिमामय अवसर पर हमको आमंत्रित करने के लिए महाजन सर को बहुत बहुत धन्यवाद और इन्होंने आज बुक का लॉन्च किया है उसके लिए हार्दिक अभिनंदन. और बच्चों को मैं इतना कहना चाहूँगी जैसे कि प्रिया मैडम ने कहा कि अंग्रेजी से डरिए मत. मैं आज 35 साल से अंग्रेजी की ही टीचर हूँ और हर एज ग्रुप के लोगों को, बच्चों को नहीं, हर एज ग्रुप के लोगों को मैं पढ़ाती हूँ अंग्रेजी. जितना आप अंग्रेजी के संपर्क में आएंगे उतना ही आप अंग्रेजी सीखेंगे. मैं अपने बच्चों को कहती हूँ टॉक इंग्लिश, स्लीप इंग्लिश, ईट इंग्लिश, वॉक इंग्लिश, ड्रीम इंग्लिश. कहने का मतलब ये है कि उसके संपर्क में बने रहिए. भाषा आसान है, ये किसी और भाषा की तरह है, कोई इसे करने की बात नहीं है. भाषा बहुत आसान है और सुनना इसको बहुत जरूरी है. जितनी आप सही भाषा को सुनेंगे उतना ही उसको ग्रहण करेंगे. मेरे को अक्सर जब मैं होम मेकर्स को भी लेती थी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस के लिए तो वो मेरे से एक बार कहती थी मैम आपके बच्चे तो इंग्लिश बहुत अच्छा बोलते होंगे क्योंकि आप लोग घर में इंग्लिश बोलती है. मैं एक बात बता दूँ कि मेरी जो प्यारी दिल की भाषा है वो हिंदी है. मैं घर में कभी आज तक बच्चों से इंग्लिश बोलती नहीं हूँ घर में. आप माने या न माने पर हम हिंदी बोलते हैं पर मैं सारा श्रेय अपनी जो इंग्लिश भाषा का है मैं स्कूल की टीचर्स को देती हूँ जब मैं बड़ी हूँ और अपने पेरेंट्स को देती हूँ जिन्होंने मुझे ऐसे स्कूल में डाला था मैंने ये शिक्षा ग्रहण करी. और मुझे पूरी आशा है कि लोगों की शिक्षक जो हैं वो बच्चों को उसी तरह अंग्रेजी पढ़ाएंगे. और ये छोटे क्लासों से शुरू होता है. हम सोचते हैं छोटे में क्या करेंगे. केजी से सही अगर टीचर है तो बच्चा कभी गलत इंग्लिश नहीं सीख सकता. फाउंडेशन अगर मजबूत है तो इमारत को बुलंद होगी. इसी मोड़ पे बहुत बहुत धन्यवाद. एक ढेर सारी दोस्तों गिरना भी जरूरी है, औकात का पता चलता है. बढ़ते हैं जब हाथ उठाने के लिए तब जाकर अपनों का पता चलता है. जिन्हें गुस्सा आता है अवसर लोग, जो गुस्सेले लोग हैं वो अवसर अच्छे लोग होते हैं. मैंने झूठों को दिन भर मुस्कुराते देखा हुआ. दोस्तों ऐसी चीजों में हमें घबराना नहीं चाहिए, हमेशा आगे बढ़ना चाहिए. सर ने जो किताब बताई है वो हम सबके लिए है. पेरेंट्स, बूढ़े, बच्चे जो अंग्रेजी सीखना चाहते हैं उन सब के लिए है. तो इस नोट पे मैं यहाँ और अपना ओपिनियन के लिए बुलाऊंगा अभिजीत पालेकर जो हमारे एक्स स्टूडेंट के ग्रुप के अध्यक्ष है. अभिजीत पालेकर. Yes, I can read English. Yes, I can speak English. या टॅगलाईन आहेत आणि सरांनी आज खरं तर काल त्यांनी ज्यावेळी त्यांनी निमंत्रण दिलं माझ्या विद्यार्थ्यांना त्यावेळी खूप चांगलं वाटतं, बरं वाटतं. तर माझे 2 शब्द आज जे मी मांडणार आहे ते इंग्लिशमध्ये आहे. Respected dignitaries and dear friends, today I feel proud and privileged to stand before you on the occasion of launch of Yes, I Can Read English, the first book of our beloved Professor Mahajan sir. This book is true reflection of sir's passion for teaching and the commitment to helping students learn English in the simple and effective way. Learning English can often feel like a challenge, especially for beginners. But sir has always believed that with the right guidance and the tools, anyone can learn. This book is designed to help beginners take their first step to learn English with confidence and ease. Yes, I Can Read English is not just a book, it's a friend and a guide for a student
who are starting their journey with the English language. It uses simple words, fun exercise, and clear instructions to make learning enjoyable and effective. So your dedication to making education accessible and enjoyable is truly inspiring. This book will surely help many students overcome their fears of English and open new doors for opportunities for them. Let us all celebrate this wonderful achievement and wish Sir Madan Sir all the success as his book reach the hands of eager learners across the world. Thank you so much. आतापर्यंत जे मी शब्द दोन शब्द बोललो हे इंग्लिश मध्ये स्पेशली सरांसाठीच होते आहेत. म्हणजे जसं मला मगाशी संजयजी बोलले, संजयजी आमचा 2001 2002चा बॅच आहे आणि आम्ही 2000चा बॅच आहे. या सगळ्या प्रवासामध्ये सरांचं म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा सरांना भेटलो शाळेच्या कॉलेजच्या वरांड्यामध्ये, सरांनी आम्हाला एक फॉर्म दिला होता. छोटंसं केसं कागदवाडी थांबतो. त्या फॉर्म मध्ये मला सरांनी सांगितलं की हा फॉर्म भर आपल्या कॉलेजचा. तो फॉर्म भरताना माझ्याकडून खूप इंग्लिशचा मिस्टेक झाला. मी विद्यार्थ्यांना स्पेशली सांगेन, माझं नाव मला धरून लिहिता येत नव्हतं. अभिजित अशोक पाळेकर हे नाव आणि त्याच्या पुढे त्यांचं म्हणजे वडिलांचं पण नाव लिहायचं होतं. तर त्या वडिलांच्या नावामध्ये मी कुठलं तरी म्हणजे असं म्हणत की अशोक वासुदेव पाळेकर असं लिहायचं होतं. तर ते मला वासुदेव लिहिता आलं नाही. आणि त्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे टुवर्ड इंग्लिश सरांच्या माध्यमातून खूप छान प्रकारे जसं मग संजयजी म्हणाले, सरांनी स्वतः सांगितलं ABCD पासून आमची सुरुवात झाली आणि अक्षरशः खूप छान प्रकारे मला वाटतं तो कॉलेजचा प्रवास आणि त्यानंतर पुढचा करिअर हे घडत असताना प्रत्येक वेळी ज्या वेळी इंग्लिश ह्या गोष्टींचा म्हणजे संपर्क प्रत्येक वेळी येत असतो आपल्याला करिअर घडताना, करिअर होत असताना, त्या प्रत्येक वेळी सरांचा चेहरा जेव्हा जेव्हा अडकलो त्यावेळी प्रत्येक वेळी सरांचा चेहरा अंदर आला की सरांनी दिलेलं मार्गदर्शन, सरांनी दिलेले प्रत्येक जे काही टिप्स असतील, इंग्लिशच्या असतील, रिटर्न असतील, वर्बल असतील, जे काही कम्युनिकेशन, सरांनी अजून एक महत्त्वाचा एक मुद्दा तुम्हाला सांगेन, स्पेशली मुलांना वोकॅब्युलरी या गोष्टीवर सरांचं जे काही मार्गदर्शन आहे. वोकॅब हा अशी एक गोष्ट आहे की मुलांनी न विसरता केली पाहिजे. म्हणजे वोकॅब्युलरी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे इंग्लिशच्या बाबतीत. आज सरांच्या या येस आय कॅन रीड इंग्लिश या पुस्तकामधून ABCD पासून सुरुवात होते आणि पुढे कन्व्हर्सेशन मध्ये म्हणजे आपण बोलतो ते बोलणं पण त्यामध्ये आहे. मला वाटतं माझ्या कॉलेजच्या वेळी ज्यावेळी सरांनी आम्हाला पहिल्यांदा इंग्लिशचं एक गोष्ट सांगितली त्यांनी की बाबा ससा आणि कासव ही गोष्ट त्यांनी सांगितली की तुम्ही 2 ओळी लिहून दाखवा. मला वाटतं 2 ओळी थोडा मला वाटतं ती पहिली ओळ जी आहे ती पहिलीच ओळ इथं आली नाही आम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये. मग सरांना माहितीच होतं की मुलांना जी येत आहेत कॉलेजला त्यावेळी आता मला वाटतं सेमी इंग्लिश असल्यामुळे बहुतेक मुलांना बऱ्यापैकी इंग्लिश जमतंय पण वाचता येते नाही येते ते सांगणार नाही. पण तरी सुद्धा त्या काळात त्यावेळी 2000 त्या दरम्यान मुलांचं इंग्लिश तितकंसं नव्हतं आणि ते बऱ्यापैकी करण्याचं काम सरांच्या हातून झालेलं आहे. आणि आज सरांच्या हातून हे छान असं पुस्तक आपल्या सर्वांसाठी, शाळेतल्या मुलांसाठी, सर्वांसाठी आपल्याला ते मिळतं आहे. सरांनी ती एक म्हणजे आमच्यासाठी एक आमच्या मुलांसाठी स्पेशली ती एक गोष्ट लिहिलेली आहे. त्याबद्दल सरांचे खूप 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 आभार. आणि या ठिकाणी मला बोलण्यास निमंत्रण केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि बहुत धन्यवाद. आज मला अतिशय आनंद होतो आहे की मी ज्या शाळेत शिकले आहे लहानापासून, ज्या शाळेत शब्द शिकले आहे लहानापासूनचे, त्या शाळेत मी आज स्टेजवरती उभे राहून तुमच्या सगळ्यांसमोर बोलत आहे.
श्री आज एका सुंदर कार्यक्रमास ही सुरुवात एक तिसऱ्यांदा आपल्या शाळेत झालेली आहे. एक पाटील सरांचं एका पुस्तकात प्रकाशन केला CS पाटील आणि मला वाटतं माझ्या सरांच्या यस आय कॅन रीड इंग्लिश या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आपण उपस्थित झालात. या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी अष्टगंध प्रकाशनाचे निर्माते संजय शिंदे सर, हे जे यस कॅन रीड इंग्लिश पुस्तक त्यांनी लिहिले ते डॉक्टर महाजन सर, त्यांच्या सौभाग्य ती महाजन मॅडम, आमच्या कॉलेजचे प्राचार्य आसाम सर, आमच्या विद्यालयाचे संस्थापक त्यांचे चिरंजीव आणि इंग्लिश माध्यमाचे प्राचार्य राजेश सर, आमचे कॉलेजचे सुपरवायझर आमचे भोसले सर आणि माझ्या शाळेचे माजी मुख्याध्यापक नागपूर विभागाचे गौरी सर यांचे चिरंजीव आणि श्रीराम विद्यालयाचे शिक्षक अमोल आणि स्वातीजीनं या पुस्तकाच्या देखणीसाठी 6 महिने मेहनत घेतली. त्या आमच्या स्वातीताई आणि माझ्या या कार्यक्रमाला आमच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आमचे रवी पांडे सर, पालेकर, माझे विद्यार्थी आमचे 2 गंगाधर वगैरे आहे, भारत आणि आता उपस्थित झालेल्या या शाळेच्या शिक्षिका आणि आपल्या विभागाच्या लाडक्या नगरसेविका पाटील मॅडम, पाटील सर, शेख सर, सर्व कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी. सर, आनंद वाटला ज्या पुस्तकातून तुम्ही इंग्लिश विषय हा विद्यार्थ्यांनी कसा शिकावा, शिकण्यासाठी ज्या काही मूलभूत बाबी लागतात त्या मूलभूत बाबी सर बसल्या बसल्या सांगणं तर खूप सुंदर आहे. सर खूप सुंदर आहे. तर कुठल्याही विषयाच्या प्रगतीसाठी शासन स्तरावर काही टप्पे दिलेले आहेत. टप्पे तुम्ही जनरल सूचना दिलेली आहात. जनरल आवडतं पुस्तक कोण वाचावं हा भाग पुढे आहे. इंग्रजी जनरल पुस्तक आहे, पण शिक्षण क्षेत्रामध्ये मानवी जीवनाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर प्रथमतः भाषेची गरज आहे. भाषा हे सुसंवाद करून त्यांचा जीवनचरित्र, त्याचं पूर्ण आयुष्य आणि आयुष्यातील घडामोडी, व्यवहार ह्याचं सगळ्याचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर भाषा लागते. आपण भारत देशात राहतोय, भारत देशातील महाराष्ट्रात राहतोय. महाराष्ट्र म्हटलं की प्रथमतः मराठी भाषा आली, मातृभाषा आली, मातृभाषेतील मायबोली भाषा आली. त्याचबरोबर शिक्षण घेत असताना महाराष्ट्रामध्ये प्रथम 3 भाषेला महत्व आहे. एक मातृभाषा, दुसरी राष्ट्रीय भाषा, तिसरी इंग्लिश भाषा. आज ही भाषा तिसरी राष्ट्रभाषा भाषा जी आहे, आज ही भाषा जागतिक स्तरावर अत्यंत महत्वाची झालेली आहे. अत्यंत महत्वाची झालेली आहे. जे की आपण ज्या देशात राहतोय, ज्या राज्यात राहतोय, ज्या राज्यातील विभागात राहतोय, त्या बोली भाषेपासून ते शिक्षण घेत आपल्या मातृभाषेपर्यंत
विसर पडत चाललेला आहे, परंतु ती मातृभाषा बोलत असताना सुद्धा जवळपास त्याच्यात 50% इंग्लिश वर्ड आपण यूज करतो. 50% शिंदे सर 50% इंग्लिश वर्ड यूज करतोय. हे जनरल भाषा आहे. आज इंग्लिश हे जनरल भाषा होऊ लागलेली आहे सर. आणि खरोखरच तुम्ही याचा प्राध्यापक म्हणून अभ्यास करत असताना वाटलंच तुम्हाला की सर इंग्लिश ही पोचली पाहिजे, इंग्लिश ही आली पाहिजे. 100% खरं आहे, 100% खरं आहे. परंतु हे पुस्तक वाचत असताना प्रथमतः सर यातल्या छोट्या मुलाच्याही सूचना खूप आहेत. शिक्षण क्षेत्रात आज नर्सरी केजी विजय नर्सरीचा पालक आहे तो माझा. नर्सरी केजी प्रायमरी सेकंडरी आणि तुम्ही जिथं अभ्यास करत होता जिथं शिकवत होता ते ज्युनियर कॉलेज आफ्टर डेफ हायर एज्युकेशन मीन सिनियर कॉलेजच्या सर्व शाखा म्हणजे तुम्हाला सूचित यासाठी करतो. यू आर रायटर, तुम्ही लेखक आहात. मला एक संस्थापक बनण्यापेक्षा शिक्षक म्हणून जाणवत असलेली बाब माझ्या लेखकाकडून मला काय हवं आहे. कारण की एका ज्ञानाची निर्मिती करणारं हे क्षेत्र आहे. ज्ञान शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आता एका प्राशन करण्यासाठी संपर्काची भाषा त्यातील एक भाषा इंग्लिश हे प्राशन जर केलं तर तो माझा विद्यार्थी या जागतिक पातळीवर महान बनणार आहे. कोणी समोर आला तर त्याला सामोरं जाऊन तोंड देणे ताकद त्याच्या असणार आहे. 100% करा. फक्त आणि फक्त या पुढची सूचना सर शिंदे सर माझ्या महाजन सर प्रकाशन आज झालं. तुम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे निश्चितच माझ्या परीनं आपल्या शाळेत आपल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकापर्यंत तुमच्या परीनं कळवा, माझ्या परीनं मी कळणार. हे वाचले पाहिजे. पुस्तक वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात आहे, मोठं आहे, छोटं नाही. हातात पडलेल्या पुस्तक प्रत्येकानं वाचावं अशी आवड झाली पाहिजे. पण थोडं याचा पसारा मोठा झालेला आहे, पुस्तक मोठं झालेलं आहे. हे मोठं पुस्तक वाचण्यासाठी पटकन विजय हातात घेत नाही, छोट्या पुस्तकाला लोक हातात घेतात. मला वाटतं सर विशेष मी वाचक आहे. माझ्या घरी कुणी आला तर कळेल तुम्हाला माझ्याकडे पुस्तकं दिसतील. माझ्या घरात शोबाजी दिसणार नाही. कुणी आले की नाही की कुणी बघितले घरी या शोबाजी दिसणार नाही. महाल खूप आहेत लोकांच्या घरी, माझ्याकडे महाल दिसणार नाही. साधं घर माडाचे घेतल्या त्याप्रमाणे पालिकर आलंच तो घरी माझ्या विजय तू आलाच माझ्याकडे तुला साधं दिसते मात्र पुस्तकं दिसते. मी लेखक नाहीये, मी वाचक आहे. कारण का माझे पाटील सर बघितला 300 पुस्तकं आता मी माझ्या ह्याला उज्ज्वल माध्यमिक विद्यालय घोणसी तालुका उदगीर जिल्हा लातूरला माझ्या शिक्षकाला दिला. तुम्ही वाचा. आता माझ्या टेबलवर 50 पुस्तकं आहेत. माझ्या टेबल जिथं बसतो तिथं 50 पुस्तकं. सर प्लीज मी वाचक म्हणून तुम्हाला म्हणतो, वाचनाची आवड आत्ता परवा दिवशी घरी कुणी नसल्यामुळे त्याकडे लक्ष गेलं. एक छोटं पुस्तक हातात आलं. श्री म्हणजे ह्याचं युपीचं पुस्तक होतं. माझ्या टेबलवर त्याला लगेच वाचायला सुरुवात केलं. हातात ब्रश आहे. वाचता ब्रश करण्यासाठी किती वेळ लागतो? 5 ते 10 मिनिट. अर्धा तास लागला मला ब्रश करायला, कारण पुस्तक हातात आहे. सांगण्याचं तात्पर्य सर प्रथम वाचनाची आवड असणं आवश्यक आहे. वाचनाची आवड असेल तर मात्र कुठलंही पुस्तक मॅडम आत्ता बोलून गेल्या पहा आपल्या रोटरी क्लबच्या अध्यक्षाच्या दुसऱ्या काय नाव अनुपम मॅडम की चालत असताना बोलत असताना झोपत
म्हणजे भाषा जर प्रगल्भित करायची असेल, भाषाची प्रगती करायची असेल, तर त्याच्याशी अति आणि संपर्कात राहिले पाहिजे. त्यातलं मी माझे छोटं उदाहरण दिले. कृपया तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे असेल घरी कशासाठी, कारण आवड पाहिजे. शिंदे सर, आवडीशिवाय ह्या गोष्टी होत नाही. माझा विद्यार्थी ज्यावेळेस हा 2001 ला जोडला होता, त्यावेळी वाचनाची आवड होती, साहित्याची आवड होती. एक अल्पसा इथून एक वाचण्याचा, साहित्याच्या माझ्या सरांच्या माध्यमातून हे त्याचं बीजांकुरण इथं झालं आणि त्याचं रूपांतर एका लेखकामध्ये झालं नाही, एका सुजाण शिक्षकामध्ये झालं नाही. शिंदे सर, आज 126 लेखकाच्या सानिध्यात असलेला माझा हा विद्यार्थी मला अभिमान आहे. मी आज 4 पुस्तकं, तुम्ही बघितलं असं 4 पुस्तकं काढलं. 4 पुस्तकाचे लेखक 4 नाही, मला वाटतं 5 आहे. त्यातील एक लेखक हा संजय आहे, दुसरे 5 दुसरे लेखक आहेत. त्या 5 लेखकाच्या पुस्तकाचं प्रकाशन आजगंधा प्रकाशनचा हा माझा मालक निर्माता संजय शिंदे करतोय. म्हणजे साहित्याची किती आवड. संजय याच्या पलीकडे जाऊन सांगतोय, संजय सर, तुम्ही आणि माझ्या सर निश्चित याची वाटचाल चांगली, पण महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या सानिध्यात राहा. महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या सानिध्यात राहिला तर संजय सर, तुम्हाला बाल नाट्य मंडळात ची आवड आहे, तुम्ही असाल, तुम्ही 100% असाल, कारण तुमचा प्रवास तसाच आहे. सरांना म्हणालो जस्ट आता, सर हे पुस्तक काढला सुंदर आहे, पण यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे स्टेप वाईज पुस्तक हवं आहे. स्टेप वाईज पुस्तक हवं आहे. पुस्तक छोटं होणार आहे. स्टेप वाईज म्हणजेच नर्सरीला काय पाहिजे, घेतात सर्व येणार फ्रॉम नर्सरी टू हायर, म्हणजे तुमच्या लेवल पर्यंत केला तुम्ही, दिसतं मला. नर्सरीचं संजय सर वेगळं पुस्तक पाहिजे, ज्युनियरचं वेगळं अभ्यासक्रम. त्या शिक्षिका म्हणजे अशा जरी 10वी 12वी असल्या त्या डिप्लोमा होल्डर आहेत. विजय तुझ्या मुलाला शिकवणाऱ्या डिप्लोमा आहेत, मी जाऊन विचारा. पालेकर डिप्लोमा होल्डर आहे, तिथं काय शिकवायचं? तिथं MA झालेल्याला चालत नाही, BA झालेला चालत नाही, तिथं ग्रॅज्युएशन झालेला चालत नाही. तिथं त्या ठिकाणी त्या नर्सरीला शिकवण्यासाठी त्याला डिप्लोमा लागतो. तो डिप्लोमा होल्डर आहे तुझी शिक्षिका भानू मॅडम, ती मिनल मॅडम, तिघी डिप्लोमा होल्डर आहे. त्या याच्या इंग्लिश मधून त्या मुलांना शिकवण्यासाठी आता त्या डिप्लोमा होल्डर आहे गंगाधर बळाई, त्याला पुस्तक उपलब्ध करणारे तुमच्यासारखे रायटर मला पाहिजे. मला म्हणजे या महाराष्ट्राला पाहिजे, या देशाला पाहिजे. तर या देशातली इंग्लिश भाषा आज त्या काही प्रमाणात त्याचा माझी संकल्पना सांगतो, तर काम वाढवत नाही तुमचं संजय, काम वाढवते तुमचं की तिथलं पुस्तक काढा. कारण आता काढणारे प्रकाशन संजय तुमच्यासारखेच आहेत. माझ्या संजय सारखे प्रकाशनाचे पुस्तक आहे, शास्त्राचे नाही काढते विजय, पण त्या क्लासला शिकवण्यासाठी. कारण घरून विजय तुझ्या भाषेत ती आई बोलणारी भाषा त्या लेकराच्या कानावर आहे, त्या मुलाच्या. पालेकर आईच आहे गंगाधर, त्या आईची भाषा. पण आता शाळेत टाकल्याबरोबर तिच्या भाषेत बदल करायचा तुला वाटतं ना? माझी मुलगी, माझा मुलगा तिथं काहीतरी इंग्लिश किंवा रीड इंग्लिश असं काही झाली पाहिजेत ना. तसं तिला त्यांच्या सरांचं खूप चांगलं आहे. तशा प्रकाशनाचं पुस्तक तेवढ्याच पुस्तक तिथल्याच लेवलचं, म्हणजेच नर्सरी पुस्तक, ज्युनियर पुस्तक, प्रायमरी पुस्तक आणि सेकंडरी पुस्तक मी वाचलं की तुमचं प्रायमरी ह्या मनोगतामध्ये वाचणं हे पुस्तक प्रायमरीला उपयुक्त आहे, सेकंडरीला उपयुक्त आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो सर,
की तिथं केजीला विजय ऐज पर पोर्शन नसतं, ऐज पर प्रकाशन बुक्स वर डिपेंड नर्सरी प्रायमरी प्री प्रायमरी म्हणजे प्री प्रायमरी ज्युनियर केजी सिनियर केजी त्याला गव्हर्नमेंटचा अभ्यासक्रम नाही, पण मात्र प्रायमरीला गव्हर्नमेंट अभ्यास आहे. बघा तुम्ही पालक प्लस विद्यार्थी शिक्षक प्लस वाचक तुम्हाला सांगतो त्या गव्हर्नमेंटचा अभ्यास आहे. त्या गव्हर्नमेंटच्या अभ्यासाला निगडीत तुमचं प्रकाशन असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला त्या महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या विभागाला अप्रोचची अत्यंत गरज आहे. असे सर तुम्ही नाही लेखकांनी काढलेले पुस्तक आज वाचण्याची क्षमता लोकांची कमी झालेली आहे. बरोबर आहे, बरोबर की नाही? वाचण्याची क्षमता कमी झालेली आहे. वाचक राहिलेले नाहीत रवी, वाचक राहिलेले नाहीत. तुम्हाला सांगतोय गंगाधर अगदी होऊ लागले का? वाचणारा शिक्षक राहिला नाही, वाचणारे पालक राहिले नाहीत आणि वाचणारे माझे हे विद्यार्थी राहिले नाही. काय वाचतात आता कळा नाही वाचला. वाचणारा विद्यार्थी जर राहिला तर त्याला आवड राहते ना बाळा की सरांनी काय लिहिले म्हणून वाचायला. कशाला बघितलं एवढं कधी वाचायला मनाला ठरवा खरंच काय लिहिलंय बघा. बघण्याची क्षमता असली पाहिजे, त्याला आवडत पाहिजे, त्याला आवडत पाहिजे, वाचायची आवडत असली पाहिजे. ते राहिली नाही. त्याच्यासाठी एक गोष्टी सांगितलं सर, एक स्टेप वाईज दुसरी सरकार दरबारी अप्रोच असणं आवश्यक आहे. आपलं मत व्यक्त करत असताना, छंद जोपासत असताना प्रत्येक स्टेज काय हे बघणं अत्यंत गरजेचं आहे सर. स्टेज कळलं नसेल तर या छंदाला, या तुमच्या निर्माण केलेल्या या स्थितीला पालेकरी आहे पुढे चालून याची प्रगती झाली पाहिजे असं माझं मत असतं. माझं मत असतं गंगाधर की मला हे पिंड असं आहे, मी घेतलेली जबाबदारी माझ्यात मी जबाबदार आहे, तर मी काय केला पाहिजे तिथं वाढ होत गेली पाहिजे अशी वाढ होत संजय. म्हणून प्रायमरीचा पूर्ण अभ्यासक्रम तुम्ही प्राध्यापक म्हणून सांगते. प्रायमरीचा पूर्ण अभ्यास फर्स्टला काय, सेकंडला काय, थर्डला काय, फोर्थला काय, फिफ्थला काय, आणि याच्या पलीकडे सर इंग्लिश नॉट ओनली फॉर स्टेट गव्हर्नमेंट एज्युकेशन, CBSE, ICSE ऐका नाही त्याचा सुद्धा अभ्यास. हे माझे पालक आतापर्यंत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं इंग्लिश मीडियम आहे. इथून गेल्यावर माझ्या विद्यालय ठरवला नाही मला CBSE ला टाकायचं आहे. तिथल्या प्राथमिकच्या पुस्तकाचा अभ्यास मला ICSE ला कुठला आहे अभ्यासक्रम तिथल्या अभ्यास म्हणजे तिथल्या त्रुटी तुमच्या लक्षात येणार आहे की महाराष्ट्र स्टेट CBSE ICSE काय काय खूप आहे बरेच ऐकते पाटील सर खूप आहे सर तुम्हाला अभ्यास आहे त्याचा मला 2-3 आहेत. विजय हे क्लिअर करण्यासाठी बेसिक बाब क्लिअर झाली पाहिजे. बेसिक बाब क्लिअर झाल्याशिवाय हे सगळं होऊ शकेल का? तर कृपया माझ्या लेखकाला माझी विनंती आहे, तुमच्या प्रगतीसाठी माझी विनंती आहे, सगळ्याचा अभ्यास करून आणखी दुसरं पुस्तक निघाव याची आवृत्ती जे म्हणतोय आपण याची आवृत्तीकडे बघू नका. याची आवृत्ती 1 जाईल 2 जाईल 10 जातील 20 जातील 100 जातील 1000 जातील 2000 देत आहे. तुमचा छंद तुमची आवड तुमचा अभ्यास कमी होत नाही. लक्षात घ्यायचं कुणी प्रचार आणि प्रसार करून आपली आवृत्ती धावाचा भाग नाही की आपली आवृत्ती जात असताना कुणी डिमांड करणं आवश्यक आहे की बाबा मी वाचलंय आणि खरंच यामध्ये माझ्यासाठी आणि माझ्या मित्रासाठी माझ्या बाल्यासाठी मुलासाठी योगदान करणार आहे म्हणून त्याने डिमांड करतील सरची. आणि प्रथमतः जो वाचक असेल निश्चित
वाचक राहिले नाहीत. दुसरा एक शब्द संजय, हे महाराष्ट्राकडे सुद्धा हे राहिलं नाही. आता मागील 10 वर्षाच्या कालावधीमध्ये संजय, तुम्ही ज्यावेळी शाळेत असताना लायब्ररीकडे खूप लक्ष होतं आणि लायब्ररी यांना हा अपॉइंट केला जात होतो. लायब्ररीच्या साहित्याची तपासणी केली जात होती. लायब्ररीकडे बघितलं जात होतं. लायब्ररी असेल, लॅबोरेटरी असेल, स्पोर्ट्स असतील. आता महाराष्ट्र शासनाचं लक्ष आहे का संजय सर? एक वर्ष काय शाळेत कुठं काय काही नाही. माझ्यासारखा तुमच्या समोर दिसतोय स्पोर्ट्स आहे, शाळा उद्या मुलांना असं करायचं आहे, ॲन्युअल डे आहे मुलाला आहे. म्हणजे शासनाकडे विद्यार्थ्यांमध्ये असलेले विविध स्वरूपाचे जे गुण आहे त्याला जोपासणं आणि त्याची प्रगती करणं हे धोरण शासनाकडेच कमजोर झाले. म्हणून ह्या सगळ्या बाबी कमजोर होत आहेत. लायब्ररी बद्दल मी सांगत होतो, आज लायब्ररीयन सुद्धा कमी होत चाललेला आहे. तर लायब्ररी कसं डेव्हलप होईल संजय? म्हणजे लायब्ररीयन जर कमी होत असेल तर लायब्ररी राहील का? लायब्ररीमध्ये पुस्तकं मिळतील का? आणि पुस्तकात जर एड वगैरे जर काही नसेल तर मात्र विद्यार्थी वाचक स्थिती त्यांची कशी राहणार? आज काळाची अशी गरज आहे. शासन सर सांगितल्याप्रमाणे शासन ही कमी जास्त होऊ लागलेलं आहे आणि आपल्या स्तरावर आपणही कुठतरी कमजोर होत चाललेला आहोत. तर ही स्थिती बदलली पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. आज या प्रकारच्या सोहळ्याला तुम्हाला सांगत असताना मला अत्यानंद होतो की आपल्यासारखा काहीतरी आपलं मत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतोय. निश्चित सर आम्ही याची खूप खूप काळजी घेऊ आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू. संजय सर, साहित्य अकादमीला आपण कॉन्टॅक्ट करावा आणि हे अभ्यासक्रम मला जावं असं माझं प्रांजळ मत आहे. महाराष्ट्र साहित्य अकादमीचे सध्याचे सदस्य विलास सिंगीकर माझे खास आहेत. तुम्हाला सांगतो ते माझ्या सुनेचे भाऊ आहेत. संगीता आदावडे प्राथमिकची शिक्षिका, तिथं सर महाराष्ट्र साहित्य संस्कृती विभागाचे मंडळाचे सदस्य आहेत. मराठवाड्यात फक्त आणि फक्त 2च आहे महाराष्ट्राचे. तर कृपया तुम्हाला मी नंबर देतो, अप्रोच व्हावं सरांच्या बाबतीत, त्यांच्यापर्यंत पुस्तक जावं मी पण देतोय. आणि सरांचं पुस्तक हे कुठेतरी अभ्यासक्रमाला प्राथमिक स्तर असो, माध्यमिक स्तर असो किंवा त्यांनी जिथपर्यंत शिकवले किंवा त्याच्या पलीकडे वास्तविक पदार्थ सेकंडरी पर्यंत उपयुक्त आहे. फक्त सेकंडरी पर्यंत उपयुक्त आहे. तर सेकंडरी पर्यंत अभ्यासक्रमाला ज्यांचा एक कुठला तरी पॉईंट यावा असं मला वाटतं. आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या साहित्य सांस्कृतिक मंडळाला जर आपण अप्रोच व्हावं ही एक माझी फार मोठी अपेक्षा आहे. आणि तुमच्या माध्यमातून होईल असं मला वाटतं. तुमच्यासारखे वाचक लेखक कमी झालेले आहेत की व्हावेत आणि माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या पालकांना तुमच्यासारख्या ज्ञानाचा खूप मोठा फायदा व्हावा ही अपेक्षा करतोय. बरंचसं काही बोलल्यामुळं कमी जास्त झाला असेल समजून घ्यावं, माझी तळमळ काय देईल समजावं. आणि असंच संजय सर आपण प्रगती करत राहावं. तुमच्या पाठीशी मी तुमचा छोटा मोठा संस्था तुमच्या पाठीशी जरूर राहणार आहे. मात्र परिस्थितीचे ध्यान ठेवा. एक मला दुःख वाटतं, एके काळात तुमचे आईवडील मला खूप चांगले होते. मी असं का म्हणते संजय, काळच असा झालेला आहे की आजचे विद्यार्थी, आजचे पालक, त्यावेळेचा पालक हा अज्ञान होता, असुशिक्षित होता. त्यावेळेचा पालक अज्ञान होता, असुशिक्षित होता. आम्ही सांगितलेल्या बाबी शिस्त, शाळा एकच सांगते, शिस्त असेल, स्वच्छता असेल, ज्ञान असेल, या तिन्ही गोष्टीच्या पलीकडे जात नाही. परंतु आजचा पालक, आत्ताचा पालक कमी जास्त शिकलेला आहे, परंतु या अवलंबन करत असताना मात्र या गोष्टीपासून दूर आहे. शिकलेलं ज्ञान मी अर्धवट असं म्हणत नाही, परंतु त्यांना स्थिती कळली पाहिजे, परिस्थिती कळली पाहिजे, आत्ताच्या शासन पॉलिसी कळली पाहिजे, आत्ताचे ध्येयधोरण कळली पाहिजे. ह्या कळणाऱ्यापैकी पालक नसल्यामुळं तो पहिल्याचा पालक कान भरून ऐकत होता.
प्रयत्न करत होता. संजय, तुमच्या काळी मला वाटतं मी 90 ते 98 पर्यंत प्रत्येकाच्या घरी गेलेला एक शिक्षक आहे. मी ज्यावेळेस रात्री अपरात्री घरी जात होतो त्यावेळेस तुमचे पालक माझं स्वागत करायचे, गंगाधर या बसा उठा. आता तो पालक भेटतही नाही, ऐकूनही घेत नाही, खरं काय खोटं काय हेही समजत नाही. आपल्याच पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही त्या मुलाची प्रगती करत असताना आम्हाला काय हवं आहे हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळं त्यावेळेचं शिक्षण, आत्ताची शिक्षण पद्धती अशी आणि आत्ताचा पालक असा तर माझा विद्यार्थी कसा होणार आहे. मला याचं दुःख आहे. मी सांगणार नाही बाळानं तुम्हाला, मुलानं, परंतु आम्हाला माझ्यासारख्या संकल्पनाधारित निर्वाद्याला दुःख वाटतं. कधी कधी दुःखात मी पालकाला म्हणतो बाळा असं का वाटतात तुम्ही? कारण का आत्ताचे पालक म्हणजे माझ्या मोठ्या मुलीत मी एवढे पालक आहे. कारण का ते माझे विद्यार्थिनी पालक आहेत. 80% विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पालक आहेत. हे बरोबर की नाही? 80% ही गोष्ट पालकांनी समजून घ्यावं. पालक त्याची स्मरणशक्ती ऐकण्याची असावी. आज ऐकण्याची मानसिकता नाही. एखाद्या मुद्द्यावरून पटकन बोलत असं झालं तसं झालं हे झालं ते. आज काय या शाळेत काय आहे, या शाळेत आम्हाला काय करायचं आहे म्हणणारे पालक राहिले नाहीत. म्हणून दुःख वाटतं की हे पुढे होणाऱ्या ज्या बाबी आहेत, अवलंबन करणाऱ्या ज्या काही बाबी असतील तिथं आपण कमी पडतोय. कृपया ह्या सगळ्या गोष्टी बदल व्हावा. आणि माझ्या सरांनी लिखित केलेलं जे काही पुस्तक आहे SI इंग्लिश या पुस्तकासारखे माझे मुलं तिथं इंग्लिश अवगत करावं आणि मोठे व्हावे ही अपेक्षा करतोय. सगळ्याला धन्यवाद देतोय आणि तुम्हा दोघांना माझ्या शुभेच्छा असतील. म्हणजे विद्यार्थी म्हणून तुम्हाला माझी शुभेच्छा. पुढे चला, पुढे चला, पुढे चला. ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, ज्यांच्या शुभ हस्ते झालं, ती आपली शाळा. जे लेखक आहेत ते आपल्या शाळेचे, जे मुद्रक आहेत ती आपल्या शाळेची, आणि जे प्रकाशक आहेत ते बी आपल्या शाळेचे. याला कोणता योग म्हणायचा? मला माहिती आहे कार्यक्रम थोडा लांब आहे. आम्ही 2 मिनिटांमध्ये सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करतो. नवोदित लेखक श्री महाजन सर यांनी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं इंग्रजीचं हे पुस्तक सगळ्या विद्यार्थ्यांच्या पचनी पडेल, भावी पिढीसाठी ते उत्तम मार्गदर्शक ठरेल, यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. प्रकाशक संजय शिंदे सर आतापर्यंत 125 पुस्तकांचं प्रकाशन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ते यामध्ये मुरलेलं आचार आहे. त्यामुळे त्यांनाही या पुढील भावी वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. मुद्रक स्वाती गुरुळ ही माझी विद्यार्थिनी आहे, पण तिने सुद्धा अतिशय उत्तमरित्या या पुस्तकाचं मुद्रण केलेलं आहे वेळात वेळ काढून. तिचेही खूप खूप आभार मानतो. आणि ज्यांच्या हस्ते हे आपल्या शाळेतलं दुसरं इंग्रजीचं पुस्तक आहे. आपल्या विद्यालयाचे पहिले CS पाटील सर यांनी सुद्धा इंग्रजीचं पुस्तक काढलं होतं. आणि हे दुग्ध शर्करा योग अद्वितीय योग आहे की तुमच्या हस्ते सर हे पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. या आणि त्याचं प्रकाशन तुमच्या संजय शिंदे सरांनीच केलेलं होतं. म्हणजे तुमचा एवढा मोठा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे की असे महान हस्तीने लिहिलेलं पुस्तक तुमच्या हाती प्रकाशित होत आहे आणि सगळ्यांना मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक देखील या ठिकाणी उपस्थित आले, त्यांचे मी आभार मानतो. नरवडे सर राज हायस्कूलचे मुख्याध्यापक, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. माझे सगळी जे जुनं वर्जन पालक मंडळी या ठिकाणी आहे त्यांचे मी आभार मानतो. हे जे नवीन वर्जन आहे तुम्ही इतका वेळ आम्हाला सगळ्यांना सहन केलं, तुमचे आभार मानतो. सगळे पालक आलेले आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि वेळात वेळ काढून सगळ्यांनी आपण वेळ दिला पुस्तक प्रकाशनाचा सोहळा द्विगुणित केला त्याबद्दल सगळ्यांचे एकदा आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.